श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच स्वामी भक्तांना आलेला अनुभव तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि माझ्या संगती पण खूप सारे अनुभव झालेले आहे आणि ते आपण तुम्हाला अनुभव सांगितलेलेच आहे. तर आजचा अनुभव अंगावर काटा येणारा आहे आणि आईची ममता काय असते आणि आई स्वतःच्या बाळासाठी काही करू शकते. आजच्या अनुभवामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे स्वामींचा जे अनुभव आलेल्या ताईंना. आणि दुसरी गोष्ट की स्वामी स्वतः प्रचिती कशी दाखवितात. स्वामी परीक्षा पण घेतात आणि आपल्याला त्या संकटातून सुद्धा बाहेर काढतात. तर हे अनुभव ताईला आलेले आहे आणि हे अनुभव मी सोशल मीडियावर ऐकलेला. मला वाटलं तुम्हाला सर्वांना हा अनुभव सांगावा. तर एक ताई असतात, ती जे ताई असते त्यांना स्वामींवर खूप विश्वास असतो आणि एक दिवशी ते स्वतःच्या मुली सांगते अक्कलकोटला जायला निघते. आणि ॲक्च्युली त्यांची मुलगी अगोदर आजारीच होते. थंडी ताप वगैरे जास्त होता आणि त्या तापामुळे आणि दुसऱ्या आजारामुळे त्यांच्या किडनीवर इफेक्ट झालेला आणि ती किडनी एक बंद झालेली आणि ते आजारी असल्यामुळे त्यांनी स्वामींना प्रार्थना केलेली की माझी मुलगी थोडी म्हणजे तिला बरं वाटलं, हॉस्पिटलमधून घरी आली तर मी तिला अक्कलकोटला घेऊन येईन. आणि तसं झालं. मुलगी बरी झाली, घरी आणली आणि ते जे ताई होते ते ताई स्वतःच्या मुलगीला घेऊन अक्कलकोटला निघाले. आता अक्कलकोटला जाताना प्रवास चांगला चाललेला, पण अर्ध्या रस्ता जाताना अचानक त्या मुलगीची तब्येत खराब होते आणि जवळपास हॉस्पिटल होतं. तिथे जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते त्या मुलीला आणि तिथे थोड्या वेळात डॉक्टर म्हणतात की तुमची जी मुलगी आहे ती आता ह्या दुनियेमध्ये नाही राहिली. तर हे सगळं ऐकून ती बाई तिथंच बेशुद्ध पडते आणि जेव्हा डॉक्टर तिला इंजेक्शन वगैरे देतात आणि ती होशमध्ये येते तेव्हा पण परत हे सांगतं डॉक्टर की तुमची मुलगी आता नाही राहिली. आणि ती खूप रडते, स्वामींना खूप धावा करते, स्वामी तुम्ही आहात ना, तुमची प्रचिती दाखवा, तुम्ही आहात, तुम्ही माझ्या मुलगीला बरं करा, जिवंत करा. धावा करते आणि खूप रडते आणि त्यानंतर पण परत जाऊन बघते तिच्या मुलगीला, पण ती तशीच होती. म्हणजे अंग वगैरे थंड पडायला लागलेलं आणि तिच्या तोंडावर व्हाईट कलरचा जो बेडशीट होती ती टाकली गेलेली, म्हणजे तिला टोटली मृत जाहीर केलेली. त्यानंतर ग्रंथ होते ते सगळे त्यांनी रागाच्या भारात फाडून टाकले आणि खूप रडले, खूप वाईट साईट स्वामींना बोलले की तुम्ही नाहीच आहे ह्या जगात, फक्त देखावा करतात, फक्त हे करतात ते करतात. जे तोंडात आलं ते त्या ताईंनी बोलले. आणि थोड्या वेळात जी नर्स होती ती धावत आली, डॉक्टरला सांगते, डॉक्टर चला लगेच ते जे तुम्ही मृत जाहीर केलेले त्या मुलगीला, तिचा हात हालतोय, मुवमेंट करतोय. डॉक्टरने हे ऐकून लगेच धावले आणि बघितलं तर खरंच त्या मुलगीमध्ये जीव आलेला, म्हणजे प्राण पुन्हा आलेले. स्वामींचे ही अपरंपार लीला आहे. आणि त्यानंतर जे डॉक्टर होते त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि ती मुलगी जिवंत झाली. हे सगळं दृश्य बघून ती ताई एवढी म्हणजे रडायला लागली आणि स्वामींची माफी वगैरे मागितली आणि खूप काही म्हणजे स्वामींना उलटंपालटं बोललेली. त्याबद्दल त्यांना खूप पस्तावा झाला. आणि त्यानंतर तिथून त्या मुलगीला 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवले. जरा बरं वाटलं. पुन्हा त्या मुलगीला घेऊन ते ताई अक्कलकोटला गेले आणि स्वामींचं दर्शन केलं. स्वामींकडं खूप माफी मागितली, माझ्याच्याने चुकलं, माझ्या मुलगीला असं झालं म्हणून मी टेन्शनमध्ये होते आणि खूप काही उलटंपालटं बोलले. तर हे असे अनुभव खूप जे स्वामी भक्त आहेत त्यांना आलेला आहे. मला देखील माझा पण अनुभव मी तुम्हाला शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. माझा अनुभव तुम्ही ऐकशाल तर अंगावर काटा येईल. तर असेच चांगले अनुभव तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. सत्य अनुभव आहे, कुठे आपण स्टोरी बनवत नाही.
तर स्वामींची लीला अपरंपार आहे. स्वामी आहे, त्यांचं अस्तित्व आहे. ते क्षणाक्षणाला आपल्याला काही ना काही दाखवित राहतात. ते आपल्याला आपल्याकडून सेवा करूनसुद्धा घेतात आणि आपल्याला संकटातसुद्धा टाकतात. संकटात टाकल्यावर आपण स्वामींचा धावा करतो. स्वामी नक्कीच आपल्या पाठीमागं आपली आई बापासारखे उभं राहतात आणि आपण संकटात असल्यावर स्वामी आपल्याला त्या संकटातून बाहेरसुद्धा काढतात. फक्त स्वामींवर विश्वास असायला पाहिजे. स्वामींवर विश्वास असला ना तर आपण जग जिंकून जाऊ असं आहे. तर हा अनुभव ताईसंगती घडलेला होता. तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. तुमच्याकडे सुद्धा असे अनुभव असतील जरूर सांगा तुम्ही. आपण आपल्या चॅनलवर सांगूया आणि रोज तुम्हाला 11 वाजता व्हिडिओ बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर. तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, ज्याकरून नोटिफिकेशन तुमच्याकडे नक्कीच पोहोचेल. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.